प्रगल्भ नेते आहेत. सिद्धींची लोक म्हणतात की तुम्ही टीका करतायत. नाही, माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही. वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहे. पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडली. आता हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना. शिंदे गटाचे लोक हे तोंडाची डबडी वाजवत होते की मी पवार साहेबांवर टीका केली. मी टीका केली नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली. त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणाचे धडे घ्यावे. दुसरं असं आहे, यांना आता माननीय पवार साहेबांचा जो पुळका आलेला आहे तो किती खोटा आहे, किती खोटा आहे. अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा बोलतात. पवार साहेबांनी, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला, पवार साहेबांनी हे केलं, पवार साहेबांनी लूट केली, पवार साहेबांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली? तेव्हा पवार साहेबांचा अपमान नाही झाला. हे जे काय तोंडाची डबडी वाजवत होते सगळे, कोणतरी ते दादा भुसे, गुलाब पाटील, संजय शिरसाट, उदय सामंत, नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो, बरंच काय काय म्हणून जातो. तेव्हा यांच्या तोंडाची डबडी, तोंडाला काय भूज बसला होता का? तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवार साहेबांचं प्रेम जागा नाही झालं. भटकती आत्मा पवार साहेबांना म्हणतात, अमित शहा म्हणतात महाराष्ट्रातून. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? सहकार चळवळ बुडवली, अजून काय केलं? किती घाणेरड्या शब्दात टीका केली. तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून? गांडूगिरी का तेव्हा करत होते? हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली. आम्हाला हे मान्य नाही. एका गद्दाराला, ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला, एकनाथ शिंदेंनी जर शिवसेना फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे. एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहा बरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडले. अमित शहाने पक्ष फोडले आहेत. अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, आणि तुम्ही त्यांची भलावण करताय. मी बोललो, माझ्यात हिंमत आहे. तुम्ही अमित शहाविषयी का बोलताय का? त्यांनी पवारांवर टीका केली. नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतो पवार साहेबांना. तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही. हे ढोंगी भंपक लोक आहेत, घाणेरडे, डर्टी पॉलिटिक्स करतायत महाराष्ट्रामध्ये. दुतोंडी हे दुतोंडी गांडूळ आहेत. मला अजिबात पोटदुखी नाही. त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा, भारतरत्न द्यावा मोदींना. एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा, परमवीर चक्र द्यावं. माझा आक्षेप एवढा होता की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा, ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत, दिल्ली पुढे झुकला नाही. त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी एक खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गौरव. हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा आत्मा. एकनाथ शिंदेना पुरस्कार द्या. शरद पवारांनी तिथं जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही. त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांना लोक घेऊन जातात. त्यांच्या हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो. नाही ते काय, कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देताय मला सांगा ना. त्यांना द्यावा ना. मोदी शहाने त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे. आम्ही काय म्हणणार? महाराष्ट्र भूषण द्यावा देवेंद्र फडणवीसांनी. माझं काही म्हणणं नाही. प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा, ज्याने दिल्लीचं तख्त सुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती, स्वाभिमानाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं. त्यात तुम्ही कोणाला देताय पुरस्कार? दिल्ली पुढे झुकलेल्यांना, वाकलेल्यांना, महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना. हा आमचा मुद्दा आहे. बाकी काय आहे? तुम्ही तुमची लाईन मोठी करा, माझी लाईन कशाला पुसायला जात आहे? जिथं उभा राहतो तिकडनं जनसेवा सुरू होते. सराव एक सिनेमातले डायलॉग, मी एक लेखक आहे. ते सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका. जहाँ से हम खडे होते वहाँ से हमारी लाईन सुरू होती है. हे दीवारमधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही, कळलं ना?